च्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। एकेकाळचं शांत सुंदर निसर्ग संपन्न पुणे आता गेल्या काही वर्षात मात्र वाहतूक कोंडी आणि अपघाताचं स्पॉट बनलंय। पुणे गेल्या 25 दिवसात 70 अपघातानं हादरलंय। यात 31 जणांचा मृत्यू झालाय। जानेवारी ते जून पर्यंत एकट्या पुणे जिल्ह्यात 675 अपघाताच्या घटना घडल्या। 6 महिन्यात पुण्यामध्ये अपघातामुळे 169 नागरिक दगावले। रस्त्यावरती यमदूत फिरत नाहीयेत ना असा सवालच आता पुणेकर विचारू लागलेत। आता ही सगळी आकडेवारी तुम्हाला सांगितल्यानंतर प्रश्न पडेल तो पुणे शहरातल्या बेशिस्त वाहतुकीचा आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचे मृत्यू का होत आहेत त्याचा। आम्ही एक आकडेवारी सांगितली बरं का आमच्या प्रेक्षकांना, आणि ती पोर्शे ते जे अपघात कल्याणी नगरचं प्रकरण घडलं त्याच्यानंतरची ती आकडेवारी आहे आणि ती फार धक्कादायक आहे। आता मला प्रश्न असा पडतो की पुण्यामध्ये इतका बेशिस्तपणा का दिसतो लोकांचा, म्हणजे लोक त्यांचे मृत्यू पण होत आहेत आणि जे पोलीस विभाग आहे त्यांनी पण ज्या गोष्टी करायच्या त्या करताना ते दिसत नाहीत। लोक एवढे का मरतात अपघातात पुण्यात? लोक वाहतुकीचे जे नियम आहेत ते पाळत नाहीयेत आणि पोलिसांचं थोडंसं दुर्लक्ष होतं। प्रचंड प्रमाणात व्हेकल्स वाढलेले आहेत, त्या प्रत्येकाकडे लक्ष देणं पोलिसांना आणि त्यांचाही मॅनपॉवर कमी आहे। बरोबर, त्यामुळं मला तर असं सिग्नल न पाळणारे सुरू करणं असं निघून खूप आहे सिग्नल न पाळणारे, ट्रिपल सीट जाणारे, बेशिस्तपणे वाहन चालवणारे। एक घटना घडली कालची आणि ती दुर्दैवाने ती तरुण मुलगी त्याच्यात मृत्युमुखी पडली। खरं म्हणजे तिने हेल्मेट घातलं होतं, पण तो हेल्मेटला जे हुक लावायला पाहिजे होतं ते लावलं नव्हतं। त्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे। आपण हेल्मेट घेतलं घालतोय तर आपण त्या व्यवस्थितपणे ते डोकं सोडून त्याचा बेल्ट लावला पाहिजे, त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। उगाच हेल्मेट घालायची सक्ती केली म्हणून हेल्मेट आपलं वर दाखवायपुरतं घालायचं असं नाही ना। सध्या तसंच करतात लोक, तसं नाही केलं पाहिजे, व्यवस्थित घातलं पाहिजे। हे जरा तरुण आहेत। असं आहे की एक आकडेवारी आम्ही आता सांगितली, पोर्शेची घटना घडली ना त्या अपघाताची, त्याच्यानंतर सुद्धा 62 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि जानेवारीपासून आतापर्यंत जवळपास 500-550 पुणेकरांचा शहरात मृत्यू झाला। असं का होतं पुण्यात? हो, असं का होतं? बेजबाबदारपणे गाडी चालवणे, अलीकडे परत ड्रिंक अँड ड्राईव्हचे पण भरपूर आहेत घटना। रात्रीतून लोक दारू पितात आणि सुसाट गाडी चालवतात। अरे बापरे, तर त्याच्यावरती काहीतरी लगाम लागली पाहिजे। पोलिसांचं काही नियंत्रण नाही का? पोलिसांचं नियंत्रण म्हणजे त्यांनी तिथं बारच्या इथं वगैरे कुठे बघितलं पाहिजे त्यांनी की अशी कुणी दारू पिऊन दंगामस्ती करतायत का? आणि गाडी होते गाडी फास्ट जोरात चालवतात। तुम्ही रस्त्याने जाताना काय घरी जाता का व्यवस्थित? हो, मागून कोणी येऊन धडक देईल असं नाही ना? स्वतःच मी माझी ऐन वेळेला ब्रेक लावून ते गाडी ऐन वेळेला किंवा कट वगैरे मारून आपण साईडला घेतो, पण अचानक मध्ये काही असे व्यक्ती आहेत की डायरेक्टली आपल्या अंगावरती येतात, त्यामुळे आपण घाबरून जातो अचानक मध्ये काय करायचं, त्यामुळे डायरेक्टली ब्रेकच सडनली दाबावं लागतो। आता पोलिसांना दोष द्यायचा की आपणच आपल्याला जबाबदार आहेत? नाही, महत्त्वाचं म्हणजे कसं आहे, नागरिकांनी पण काळजी घेतली पाहिजे स्वतःची, त्यांच्यावर पण काही आपण त्यांना पण काही दोषी ठरवू शकत नाही। पोलीस दलाचं बळ वाढवणं, लोकांमध्ये शिस्त कशी येईल, कारण हेल्मेट सक्ती केली की सर्वात पहिला विरोध तो पुण्यातनं सुरू होतो आणि मग त्या विरोधाला काही अंत नसतो, आंदोलनं होतात लोक, आणि राजकीय लोकप्रतिनिधींना आपल्या मतदारांची काळजी असते, त्यामुळे राजकीय लोकप्रतिनिधीसुद्धा ह्या हेल्मेट सक्तीच्या विरोधामध्ये उभे राहतात। पण वाईट असं वाटतं की लोकांचे जीव जात आहेत आणि किती संख्येनं जावेत जीव। NDTV मराठीसाठी मी राहुल कुलकर्णी, पुणे।